यस थँक्यू रोशनजी संधी सरांनी आपण पाहतोय पुढील मॅच एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच फलक 11 त्यांच्या अगेन्स्ट कबीर 11 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ओहो इथे मात्र सुलतान खान आणि यांच्या गोलंदाजीवरती इथे हा झेल ड्रॉप झाला. वरुण आणि प्रेम ही सलामीची जोडी आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती खानो के खान सुलतान खान आणि या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतायत. यात मात्र शंकाने हो 30 सरार चेंडू होता परंतु आता लेग स्टिक सोडले त्या अनुषंगाने पंच आमच्याकडे वळत असताना चांगलं बॅटल आजच्या एकंदरीत या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की एका बाजूने सुलतान खान देखील चांगली गोलंदाजी करतायत. हो इथे मात्र चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिलाय क्षेत्ररक्षक आहेत गली रिजन मध्ये आणि त्या अनुषंगाने मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. गोलंदाज तयार पुणेशा हो क्या बात आहे इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला फेकून काढलाय. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. हा येतोय धमदार चौकार. सुलतान खान चांगली गोलंदाजी करत होते त्यांच्यावरती आता मात्र प्रतिहल्ला केला जातो. हो 30 सरार चेंडू होता अगदी शरीरावरती जाऊन आदलला. डॉट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 7 धावा. प्रेम आणि तरुण ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये 5 षटकांची मॅच आहे. मागील मॅच आपण पाहिली तर स्वामी 11 संघांनी सहजरित्या आपल्या नावावरती केले आणि टॉप 4 मध्ये तिथे मात्र पदार्पण केलं. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि आता पाहायला मिळेल कुठला दुसरा संघ असेल जो टॉप 4 मध्ये जाईल. दिशाहीन गोलंदाजी आता मात्र आपल्या लेंथ आणि लाईन मधून भरकटत असताना सुलतान खान यांना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल यात मात्र शंका नाहीये. 8 धावा धावफलकावरती. हो हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बॉन्डी लाईनच्या दिशेनं. KPL चौकार. सर 1 मिनिट फक्त पंचांना विनंती असेल की एक चेंडू शिल्लक आहे त्या थोडंसं करेक्शन असेल. आमचे स्कोररच्या माध्यमातून पहिला चेंडू सिंगल होती, दुसऱ्या चेंडूवरती वाईट, तिसरा चेंडू देखील सिंगल, पहिला डॉट आहे. यस थँक्यू. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. आमचे मॅन्युअल स्कोरर थोडंसं नक्कीच आपलं लक्ष केंद्रित करा कारण की आज शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये चांगल्या अशा संघांना आणि चांगल्या अशा खेळाडूंना देखील आपण पाहतोय. आणि त्याचबरोबरीनं इथे मात्र अनेक क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश पुन्हा सज्ज हो. भावेशचं भव्य स्वागत केलंय. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला फाटून दिलाय. पार्किंग फ्लॉट मध्ये अगदी स्क्रीनच्या समोर सीमारेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बिग हिट षटकार. पहिला चेंडूवरती हा दमदार षटकार येतो आहे. षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना
18 धावा. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. 20 मिनिटांचा अवधी असेल. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी या गोष्टीची नोंद घ्या. हो आणखी एक छापूक स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार बेगीर षटकार. चॉईस नसेल जो आमच्या मुख्य व्यासपीठाकडून चेंडू दिला जाईल तोच आपल्याला घ्यावा लागेल. या सूचना आम्ही आधीपासूनच आपल्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल. बॅटर प्रेमचं बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि आता मात्र दडपणाखाली असेल गोलंदाज भावेश. यात मात्र शंका नाहीये. ज्या पद्धतीची फटकेबाजी होती कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे. धावसंख्या अत्यंत वेगाने जाऊन पोहोचली ती म्हणजे 24-24 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये सुलतान खान यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे मात्र भावेशवरती प्रतिहल्ला केला जातोय. हो, चांगला चेंडू पिच केलाय, गतीनं बीट केलं आणि आता मात्र शांत ठेवलं जाते ऍज अ बॅटर प्रेमला देखील. कबीर 11 त्यांच्या अगेन्स्ट फळक 11 अशी ही लढत आपण पाहतोय. टॉस गमावला होता, परंतु फलंदाजी स्वीकारावी लागली आणि फलंदाजी करत असताना आता मात्र एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओ, दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु इथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. ओ क्या बात आहे, गुड जज. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. मोठा झटका लागतोय फलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये कबीर 11 या संघाला. फलंदाज इथून मात्र बाद होईल. प्रेम बॅक टू द पवेलियन. ब्रेक थ्रो दिला जातोय गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. विचार केला सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, तदनंतर मात्र डॉट आणि तदनंतर विकेट्स पाहायला मिळाले. तरुण अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे. तरुण कडून अपेक्षा असतील, कारण की या स्पर्धेमध्ये चांगली इनिंग त्यांनी देखील साकारली होती. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती हितेश सज्ज होतोय. समोर असेल भावेश. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. ओ, फटका दमदार आहे. उंची इथे मात्र गाठली. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जज करतात. ओ क्या बात आहे, करणच्या माध्यमातून चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. ही ते 0 बाद. विकेटची प्राप्ती झाली. नक्कीच आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता. करण होते डाऊन दी बॉल, बराच वेळ चेंडू हवेत होता आणि वेळ जज आणि झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन नव्हे तर त्यांनी रिस्पेक्ट दिली ग्राउंडला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मात्र मान सन्मान देणं गरजेचं आणि कौतुक करावं लागेल करणचं देखील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दीपू. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल गोलंदाज भावेश. अंतिम चेंडू या षटकातील. हो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, कौतुक करावं लागेल. इसाक होते
शॉट थर्डमॅनला आणि इथे मात्र धाबा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि तदनंतर मात्र 4ही चेंडूवरती एकही धाव नाहीये आणि 2 विकेट्स देखील घेतले. भावेशने चांगला कमबॅक केला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. फोर 24 धावा. 12.00च्या सरासरीने धावा आता मात्र जोडल्या जातात. पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती खानोकी खान, सुलतान खान आणि समोर असेल तरुण ज्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि नॉनस्ट्राक केंडलाचा बॅटर दीपू देखील सज्ज. गोलंदाज तयार. हो पाकफुटला गेले. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा दमदार चौकार. स्वतः संघ मालक आहेत आणि संघ मालक आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारत असताना चौकार येतोय. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. हो तेच तर चेंडू होता. अगदी पायावर जाऊन चेंडू आदलतो आणि लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून लेगबायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. व्हेरिएशन आहे सुलतान खानकडे देखील. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप तो नेहमीच पाडत असतो आणि आज देखील चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. फलक 11 या संघासाठी. स्ट्राईक आता मात्र दीपूकडे असेल. 29 धावा जरूर झाल्यात. चांगली धावसंख्या आतापर्यंत बिल्डअप झाली परंतु अजूनही धावा धावफलकावरती जोडल्या जातील यात मात्र शंका नाहीये कारण की तरुण अजूनही खेळपट्टीवरती आहे. बॅटची लिडिंग एज आहे परंतु नशिबाची साथ देखील मिळते आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाहीये. नॉनस्टॉप सीमारेषा पार. हा दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला आणि आता मात्र नक्कीच धावांचा आलेख उंचावला जातो. हो इथे मात्र हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहतोय. बॉटम बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. हो हा चेंडू देखील चांगला हाताळला होता. त्याच्यावरती सिंगल तर घेतले. दुसरे धाव घेतील का परंतु कुठली रेस घेतली जात नाहीये कारण की त्यांना देखील माहीत आहे की अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटक अजूनही शिल्लक आहेत आणि हा अंतिम चेंडू असेल सुलतान खान यांचा यात मात्र शंका नाहीये. एक वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती आखली जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अंतिम चेंडू त्याला देखील सन्मान दिले. धाव घेतली जाणार नव्हती परंतु इथे मात्र मिसफील पाहायला मिळाली. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून घडले चुकी आणि ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. स्ट्राईक ठेवतील आता मात्र ॲज अ बॅटर तरुण स्वतःकडे आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. मध्यच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक.
येस, 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 35-35 धावा आहेत आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वरुणला आपण पाहणार आहोत. वरुण सज्ज होतोय आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आता मात्र निर्णायक असतील. किती धावांपर्यंत मजल मारेल कबीर 11 संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार पुनश्चा. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक असतील. लॉंग ऑनला हो, मिसफील्ड झाली आणि तिथे मात्र लगेचच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. सातत्याने मिसफील्ड पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. तरुण जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे मोठी फटके मारण्याची आणि इथून मात्र त्याला स्ट्राईक वरती आणणं थोडंसं महागात पडू शकेल. परंतु गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली वरुणच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 37-37 या आकड्यावरती. हो, पुनश्चा बॅटची लिडिंग एज होती, आतली कडा लागली होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चांगला या ठिकाणी मात्र बॅकअप देत असताना आणि तत्पूर्वी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धाबेसाठी आता संघर्ष सुरू आहे, कारण की दोन्ही संघांना ठाऊक आहे एका धाबेचं महत्व. नॉकआउटच्या मॅचेस इथून मात्र सामना जिंकणं गरजेचं असेल. हो, पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला होता, परंतु आता चेंडू थांबणार नाहीये. शॉट थडम्यांना बीट करून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. चौकार आला. चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. हो, चांगले गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वरुणच्या माध्यमातून. मिसफील्ड पुढच्या मिसफील्ड झाली आणि इथे मात्र नजर हटी, दुर्घटना घडली. लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जिथे सिंगल होती तिथे मात्र लगेचच 2 धावा घेतल्या. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मागील पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं होतं असंच घडलं होतं आणि आता देखील तेच होतंय. हो, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षक पाहत राहिले होते कुठला क्षेत्ररक्षक अडवेल. ओ हो, इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं जातंय आणि तत्पूर्वी धावा घेतल्या जातील या, त्या म्हणजेच तब्बल 2 धावा आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पाहूयात काय घडेल काय बिघडेल या अंतिम चेंडूवरती. स्ट्राईकला दीपो आहेत, नॉन स्ट्राईकला ॲज अ बॅटर तरुण अजूनही सज्ज असतील. ओ, क्लीन बोल्ड, यू मिस साइड डेफिनेटली. माघारी परतावं लागेल फलंदाज दीपूला. दीपू बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आहेत 4 षटकांच्या अखेरीस आणि आता मात्र अंतिम षटक आहे. पुढील मॅचच्या टॉस साठी एपी डॉन 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट बालाजी 777-4 या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय.
बालाजी 777 आणि त्यांच्या अगेन्स्ट एपी डॉन 11 अशी पुढील लढत असेल आणि त्यानंतर श्री गणेश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आदित्य 11 अशी लढत पाहणार आहोत. हो तेच तर चेंडू होता. इथे मात्र बॅटर्स देखील बीट झाले, यष्टी रक्षक बीट होत आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण होती. पाहावं लागेल यास 22च्या स्वरूपाने या धाव फलकावरती जोडल्या. वन शॉट, एकच धाव मिळेल. अति घाई संकटात नाही, एकच धाव मिळेल नक्कीच. दोन धावा इथे मात्र जीवाच्या आकांताने पळून काढल्या होत्या, परंतु नशिबाची साथ देखील मिळत नाहीये. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कामरा येतोय 5व्या क्रमांकावरती, परंतु स्ट्राईक वरती अजूनही तरुण सज्ज आहे. मोठ्या फटक्यांची आशा इथे मात्र जागवल्या त्यांच्या सर्व खेळाडूंनी. ते पाहायला मिळेल का प्रेक्षकांना देखील. पंचांचा वाईटचा इशारा. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पुनश्च 2 धावा कंप्लीट. आज विचार केला तर पुढील 2 षटकांमध्ये जास्त धावा ज्या आल्यात त्या म्हणजे सिंगल डबलने आल्यात, कारण की जिथे एक धाव होती तिथे मात्र 2-2 धावा सहजरित्या पळून काढलेल्या आहेत. त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट, 50 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत आणि अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र साहिल देखील करतोय, मोठा फटका मारू देत नाहीये. एकच धाव येईल आणि आता मात्र स्ट्राईक असेल कामराकडे. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, निर्णायक क्षण आहे. शेवटच्या मोमेंटला इथून जर मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर अजूनही धावफलकावरती जोडला जाईल, परंतु ते फटके येतील का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 51 धावा, 51 शगुन हे भाई आणि इथून मात्र धावा येतील का पाहावं लागेल. हो तेच जरा चेंडू होता, थोडीशी लेन खिचली होती गोलंदाजाने आणि इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले कामराने, कारण की आता मात्र स्ट्राईक दिले तरुणला. स्वतः संघ मालक आहेत आणि त्या अनुषंगाने माघारी परतावं लागेल फलंदाज कामराला. कामरा होतोय बाद. मॅच ही विनर असेल. मागील मॅच जिंकली होती स्वामी 11 या संघाने आणि त्या अनुषंगाने या मॅचचा विजेता संघ हा फाईट करेल स्वामी 11 या संघासमवेत. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या. स्वामी 11 संघ आपण देखील सज्ज राहा आणि या सामन्यातील विजेता संघ त्यांच्याशी लढत करेल, यात मात्र शंका नाहीये. ही महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि तीच सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नव्यात मॅचच्या दिशेने आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. यस चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला. बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे मात्र चॅलेंज केले. चेक केलं जाईल. आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर आहेत. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू दिला गेला आणि त्या रिव्ह्यूचा इथे मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय बॅटर्स तरुणच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र हा निर्धाव चेंडू असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू देखील गमावलाय आणि आता मात्र हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती फक्त 51 धावा आहेत. कौतुक करावं लागेल साहिलचं, फक्त 4 धावा खर्च केले. ओ शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. आडव्या पाटण्या ऑनसाइडला खेळण्याचा मनसुबा आखला होता, परंतु मिळेल फक्त लेग पासच्या स्वरूपाने एकच धाव आणि अशा पद्धतीनं
5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच फलक 11 या संघाला. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कबीर 11 त्यांच्या अगेन्स्ट फलक 11 ही मॅच आपण पाहतोय. 52 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता मात्र 53 धावेंची आवश्यकता असेल आणि या धावा कशा पद्धतीने चेस अथवा डिपेंड होतील या मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. डोंबिवली घाडिवलीचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशनजी संते सरांचा गोड आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. डीजे मास्टर थँक्यू सो मच. विश्वास जी केने यांचा आवाज आपण ऐकला आणि टार्गेट आपण पाहतो या मॅच मध्ये आहे 53 धावांचं. त्रेपन्न धाव बनवायचे आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केले, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. दिनेशने आणि हा चौकार लगावलाय. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये गिरीश आहेत. 53 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा
सुरू आहे. ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे. डॉट बॉलची समाप्ती. 53 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये कबीर 11 या टीमला. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. बक्षीस पात्र हा देखील सामना आहे. या विस्फटक्या चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं कामराने केलंय या चेंडूवरती. मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालाय संपूर्ण उल्हासनगर, म्हारळ, त्यानंतर वरप गावातील खेळाडूंसाठी या किंग्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मोठी चेस. प्रेम मटानी, क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग आपल्या टीमसाठी. नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या आहे 7. 7 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक प्रवीण आहेत मिडॉनला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. दिनेश आणि भावेश ही जोडी आहे. स्ट्राइक इनला फलंदाज भावेश ला आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. उडवलाय चेंडू. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. डीप मधून फिल्डर येतील. चेंडूवरती कामरा येत आहेत. चांगली फिल्डिंग. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. बनवायच्या धावा 53. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज या मॅच मध्ये फलक 11 या टीमला. थँक्यू सो मच. A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन पाहायला मिळते. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. कारण की आज शेवटचा अंतिम दिवस. आमच्या समवेत टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम, फुटबॉलपटू प्रशांत पवार अपडेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन देखील सज्ज आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. पहिला चेंडू आलाय. डॉट बॉल. गोलंदाज आहेत प्रेम मटाने. ऑलराऊंडर आहे प्रेम. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. फटका छान आहे परंतु एलिव्हेशन नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर जाईल का, परंतु हा झेल पकडलाय. अप्रतिम. कामरा होते आय थिंक. यस, कामराने हा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेलगत आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. लागतोय हा पहिला धक्का.
नवीन फलंदाज सँडी येतोय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. प्रेम ऑलराऊंडर आहे, जेन्युइन ऑलराऊंडर, चांगली कामगिरी करतोय. लाईन पाहावी लागणार आहे, लाईन चुकीची आहे. शेखर सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन, धावसंख्या एकने पुढे जाईल 10. चेतन पाल प्रेक्षक कक्षामध्ये आहेत. फुल टॉस चेंडू होता, लाईन पूर्णपणे मिस केली आहे बॅट्समनने. डॉट बॉलची समाप्ती. प्रेमने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. यस, महेंद्र जगताप पेरुबाई कक्षामध्ये भरपूर संख्येने खेळाडू देखील उपस्थित आहेत. ड्राईव्ह करतायत, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. लॉंग ऑफला एक धाव झाली, पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 12. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत प्रेम. 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च केले आणि 1 विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. बॅटच्या टोईनला हा चेंडू लागला होता. काही काळ चेंडू हवेमध्ये होता, झेलची शक्यता देखील होती, परंतु हा डॉट बॉल येतोय. प्रेमने इम्प्रेस केलाय, चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे. आमच्या सोबत नयन धुमाळ आहेत, नामवंत गुणलेखक. पुन्हा एकदा बॅटची कडा, गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे सादिक राजापूरकर सरांनी. सॉफ्ट सिग्नल पंच, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेमसाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. प्रेमच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होतोय. हृदयाचे ठोके वाढलेत बॅट्समनचे देखील, कारण की अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे. त्यामुळे थर्ड अंपायर, आमचे टीव्ही अंपायर मुन्ना पठाण सर देखील वेळ घेत आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच भरपूर क्लोज हा डिसिजन आहे, त्यामुळे पंच देखील वेळ घेत आहेत. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. एकूण 2 कॅमेरे सेट आहेत टेनिस क्रिकेट .inचे.
अंपायर्स कॉल नॉट आउट, कारण की येस प्लेयर मध्ये आलेले आहेत त्यामुळे नॉट आउटच असतील. येस भरपूर आपण वेळ घेतला परंतु प्लेयर मध्ये आलेले आहेत. आय थिंक हितू आले होते मध्ये. नक्कीच आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती धीरज. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि खराब फिल्डिंग. मी तर म्हणेन सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. स्क्वेअर दिशेने सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. षटकार तर आलाय आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस वेस्ट हाईट साठी चेक करूया आपण. पुन्हा पठाण सरांचं काम वाढलेलं आहे कारण की सामना देखील फार महत्वाचा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करूया आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय, परंतु हा चेंडू नक्कीच कमरेच्या वरती आहे की खाली आहे. वेस्ट साइड साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे विश्वासजी केने हे देखील ग्राउंडची पाहणी करतायत. ते देखील उमेदवार आहेत या वर्षी. नक्कीच शिवाजी भोईर मामा या पण व्यासपीठावरती. आदेश भोईर यांचे पिताश्री आहेत. इट्स अ नो बॉल. नो +6 मिळते त्या धावा 7 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सादिक सरांचा इशारा येतोय फ्री हिटचा. धावसंख्या 23. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाही. ड्राईव्ह करतायत. चेंडू चाललाय वाईड इस्लॉंगनच्या दिशेने. प्रेम आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग मिळते एक धावे चेंडूवरती. याआधीच्या मॅच मध्ये धीरजने चांगली गोलंदाजी केली होती पहिले दोन्ही मॅच मध्ये, परंतु या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये दिशेपासून भरकटलाय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या आहे 24. 24 धावा. टार्गेट 53 धावांचा आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. चुकीचा अनुमान. क्षेत्ररक्षक काय करतोय हा देखील प्रश्न पडलाय. याआधी देखील एक चौकार सोडला होता आणि हा देखील चौकार सोडलाय विकीने. खराब फिल्डिंग. या चुका महागात पडतील कबीर 11 या संघाला. क्या बात आहे. कमबॅक केले. धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. धीरजचं लक्ष नव्हतं आणि विकेट मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. चेंडू शिल्लक 14 धाव बनवायचे 25 या मॅच मध्ये.
हा सामना जिंकण्यासाठी सुलतान खान येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ज्या सुलतान खानने सामना जिंकून दिला होता, 4 षटकार लगावले होते. त्रेपन्न धावा चेस करायच्या आहेत. 53 धावांचं टार्गेट. ऑन साइडला फटका चांगला आहे, चाबुक शॉट पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग इट जिंकण्यासाठी 19 ची गरज. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू बनवायचे धावा 19. विनर विनर हा सामना असणार आहे. नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलं, परंतु कामरा आहेत सेफ हँड आणि सुरेख झेल पकडलाय कामराने. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 34. 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 ची गरज. धोनी देखील वॉर्मअप करतायत, धूप घेतायत सकाळी सकाळी. बारा चेंडू आणि 19 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रेम येतोय. ज्या प्रेमने अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलं होतं, तसाच कारनामा याही षटकामध्ये करावा लागणार आहे, कारण की 12 चेंडू 19 बनवायचे आहेत. समोर सुलतान खान आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल, आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल तुम्ही पाहू शकाल. आमच्या सोबत आमचे एक्सपर्ट स्कोरर नक्कीच नयन धुमाळ आहेत. ऑन साइडला खेचून काढण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. चेंडूवरती आलाय हा चौकार. 11 चेंडू 15 ची गरज. या मॅच मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. सुलतान खान वर्सेस प्रेम. फुल टॉस ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत, येत आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिल्टेक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 39. जिंकण्यासाठी 14 ची गरज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लाईन पीक केली आहे, परंतु एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विकी आहे, ज्या विकीने आधी चुका केल्या होत्या, परंतु आता मात्र हा चूक करत नाहीये. सुरेख झेल पकडलाय विकीने आणि फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन.
वरून न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. नऊ चेंडू 14 बनवायचे त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हुक करतायत, पाठवलाय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय वरुणच्या बॅट मधून. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बंटू आहेत, चांगली फिल्डिंग परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुलतान खान आणि वरुण मध्ये मिळतील्या चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 45. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. येत्या 13 तारखेपासून देखील याच ग्राउंडवरती नयन धुमाळ आयोजित स्पर्धा आहे. 13 ते 16 हा कालावधी. बॅटची कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल, पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 45. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6. भेटीसाठी येणार आहे. त्याचे आज लाईव्ह लॉट्स देखील आज संध्याकाळी लॉट्स असणार आहेत. आई गावदेवी चषकाचं आयोजन नयन धुमाळ आणि विवेक गायकवाड, नयन धुमाळ यांच्या माध्यमातून असणार आहे. वन मॅन शो. नयन धुमाळ हे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि 4 दिवस कालावधी आहे या स्पर्धेचा. आई गावदेवी चषक 2025 YouTube लाईव्ह ही स्पर्धा असणार आहे. ऑन साइडला पहिला चेंडू उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे, ही खासियत आहे सुलतान खानची. षटकार. दोन धाव बनवायचे आहेत फक्त सामना जिंकण्यासाठी. फलक 11 या टीमला ड्राइव्ह करतायत. ऑफ ड्राइव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशे फंबल झाले. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहावं लागणार आहे. DRS रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. सॉफ्ट सिग्नल. शेखर सर नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय पोचवला जाईल.
नॉट आउट आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे फलक 11 या टीमने. अभिनंदन फलक 11 या संघाचं. हार्ड लक कबीर 11 संघ. चुका झाल्या फिल्डिंग मध्ये त्यामुळे सामना गमवावा लागलाय. फलक 11 या टीमने हा विजय मिळवलाय. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा भावेश ज्याने बनवल्या 21 धावा या मॅच मध्ये आणि 2 विकेट देखील घेतलेत. भावेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच स्वामी 11 वरप आणि फलक 11 फर्स्ट सेमीफायनल.